हनुमान जयंती गावामध्ये भंडाऱ्याच्या दिवशी तब्येत बिघडली। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळी सकाळी शिव आणि सई मस्त खेळत होते। शिव मात्र सईचा फुग्गा फोडायचा प्रयत्न करत होता। मित्राचा फोन आला की चहा प्यायला पाराकडे ये। मस्तपणे एक चहा पिला आणि मंदिरावरती आलो। सगळे गावकरी एकत्र येऊन सेवा मदत करत होते। कोणी शिदा जमा करत होतं तर कोणी पीठ वाटायचं काम करत होतं। अशा वेळी एकमेकांना मदत करताना जी एकता आणि आनंद दिसतो ना, तो खरंच वेगळाच असतो। सेवा हीच खरी पूजा असते आणि आज तो अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता। आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि भक्तिमय। हनुमान जयंती निमित्त गावात आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सकाळपासून मंदिरात भक्तांची गर्दी, नामस्मरण आणि पूजा अर्चा सुरू होती। मारुती रायाच्या जन्मदिनी प्रत्येक भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती ओसंडू वाहत होती। त्यांच्या कृपेने आयुष्यात धैर्य, संयम आणि यश मिळतं। हनुमान हे शक्ती, भक्ती आणि सेवाभाव यांचं जिवंत उदाहरण, असा प्रत्येकाचा विश्वास। विठू माऊलीचं दर्शन घेतलं। गावामध्ये सप्ताह बसलेला होता आणि आज त्यांची सुंदर समाप्ती झाली। मंदिरात भक्तिमय वातावरण पसरलं होतं। भजन, कीर्तन आणि नामस्मरणाने संपूर्ण गाव दुमदुमलं होतं। सप्ताह समाप्तीच्या दिनानिमित्त महिला मंडळ फुगड्या खेळत होत्या। त्यांच्या उत्साहाने सगळं वातावरण दुमदुमलं झालं। लहान मुलापासून ते वयस्करापर्यंत सगळे या आनंदात सहभागी झाले होते। भक्ती, एकता आणि आनंद यांचं सुंदर चित्र आज गावात पाहायला मिळालं। भागुबाई माताच्या चरणी पोहोचलो, दर्शन घेतलं। भागुबाई माता यांच्या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली। दर्शन करून आशीर्वाद घेतला। घरी आलो तर शिव म्हणाला, पप्पा मी नारळाचा प्रसाद गल्लीमध्ये वाटतो। लखन सोबत मी मारुती रायाच्या दर्शनासाठी निघालो होतो। प्रशांत भाऊ सोबत शौर्यवीर शिवसई सगळ्यांनी मिळून पटापट मंदिर गाठलं। सकाळी मी आधी दर्शन घेतलं होतं, पण पुन्हा एकदा सगळ्यांसोबत मारुती रायांचं दर्शन घेण्यासाठी वेगळीच आनंदाची भावना होती। लखन पेड्याचा प्रसाद आणला होता। मंदिराच्या मागे भंडाऱ्यांचा स्वयंपाक सुरू होता। मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही जा, मी भंडाऱ्यात थांबतो। स्वयंपाकाच्या ठिकाणी आलो तर तिथे खूप गडबड पाहायला मिळाली। गोकुळ भाऊ, गजू भाऊ कढीपत्ता सोलण्याचं काम करत होते, तर दुसऱ्या बाजूला स्वयंपाकाची जोरदार तयारी सुरू होती। सगळेजण आपापल्या कामात गुंतलेले। संजू दादा मधू नाना यांच्याकडे वांग्याची भाजी असो किंवा वरण, त्यांच्या हाताची चव खरंच खास असते बरं का। अशी चव आपल्याला कुठेच मिळणार नाही। मोठा कार्यक्रम असला की हे दोघे असणार ही सगळ्यांची खात्री असते। शिरा तयार झाला होता, भात पण तयार झाला होता आणि वरणाची कढाई सुद्धा। दुसऱ्या बाजूला गरम पोळ्या येत होत्या। सगळीकडे स्वयंपाकाचा सुगंध पसरला। असं आहे आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मधलं जबरदस्त नियोजन। एवढा मोठा कार्यक्रम असला की स्वयंपाकाची व्यवस्था, मोठमोठी भांडी आणि एवढे प्रशस्त जागा, हे सगळं पाहिलं की खरंच मन अभिमानाने भरून येतं। जिजाऊ ग्राउंडवर काही क्षणात पंक्ती बसायला सुरुवात झाली। सर्वप्रथम महिला मंडळ शिस्तीत बसल्या आणि दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळ सुद्धा। गावात मोठ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी सुरळीत पार पडत होती। गोकुळ भाऊ वेळोवेळी लक्ष ठेवून कोणाला काय हवंय, कुठे कमी आहे, कोणाला वाढायचं आहे हे सांगत होते। त्यामुळे वाढणं करणाऱ्यांना सोपं जात होतं आणि कुठेही गोंधळ निर्माण होत नव्हता। वाढणारे आपलं काम मनापासून करत होते तर सांगणारे योग्य मार्गदर्शन देत होते। अशा एकतेमुळे आणि शिस्तीमुळे एवढा मोठा भंडारा सुद्धा अगदी सुरळीत पार पडला। खरंच आमचं शिवनगरी जळगाव सपकाळ हे गाव म्हणजे एक आदर्श आहे। इथे प्रत्येक जण एकमेकांना साथ देतो, सेवा करतो आणि संस्कार जपतो। अशा कार्यक्रमामुळे गावाची ओळख अधिक मजबूत होते आणि मनात एकच भावना राहते, आमचं गाव, आमचा अभिमान। चक्कर यायला लागली म्हणून दीपक डॉक्टरच्या हॉस्पिटलला आलो। डॉक्टर साहेबांनी एक इंजेक्शन टोचलं आणि मग बरं वाटायला लागलं। आमच्या गावातला भंडारा आणि कार्यक्रम कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।